स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर फुलं उरलेले होते माझे कार्यक्रमाचे आणि त्या दिवशी माझा साज बनवून रेडी झालेला होता। तर संध्याकाळी मी 5:30 ते 6च्या दरम्यान मी वेणी गजरा तयार केलेला होता आणि इतका छान वाटेल मला असं वाटलं सुद्धा नव्हतं। पण माझी जे डोक्याची आयडिया जी असते ना ती थोडी वेगळीच असते। मला सगळे म्हणत होते रिकामे फुलं वाया घालवते, रिकामे फुलं वाया घालवते। म्हटलं मला करून बघू द्या, तुम्ही गप्प बसा। तर मी घेतले 3 फुलं घेतले होते आणि त्यांना ओपन करून त्याच्या पाकड्या वेगळ्या केलेल्या होत्या। आता बघा त्या पाकड्या मी घेतल्या आणि प्रत्येक पाकडी ही उलटी घेतली आणि उलटी करून तिला ज्या साईडने फ्लावरची जी बॉर्डर लाईन आहे आपली फुललेलं फ्लावर त्या साईडने मी त्याला दोन्ही बाजूने टक केलेला आहे। म्हणजे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने दोन्ही बाजू मी आतमध्ये फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर ते वळून घेतलेले आहे। तर बघा किती छान आणि सुंदर झालेला आहे माझा वेणी गजरा। आणि हो, हा जुड्याला सुद्धा लावू शकता तुम्ही। फ्रेंच रोल पाडला तर फ्रेंच रोलला सुद्धा पॅकअप करू शकता किंवा पूर्णचा पूर्ण गोळा करून तुम्ही बॅक साईड वरती यू शेप मध्ये लावू शकता। ओके, आणि दिसायला तर एकदम सुंदर आणि सुंदर दिसेल। आता बघा आतमधले जे फुलं होते, कडी जी होती ना त्या कडीला मी पूर्ण ओपन करून टाकलेली होती आणि मागचे जे फुलं होते ना पाकळीमधले जे वरचे फुलं असतात, पाकळी जी असते वरची ती मोठी असते आणि आतमधली जी पाकळी असते ती खूप मऊ आणि कोमल असते आणि त्याचा सुगंध तर इतका छान येत होता ना, मला खूप 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 आवडला वेणी गजरा। आणि काय तर सर्वांनी मोकळे केस सोडलेले होते कार्यक्रमाच्या दिवशी। तर तो हार त्या म्हणजे आमच्या पूजाच्या सासूला दिला होता, मावशींना। तर त्यांना तो हार खूप आवडला, खूप 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 आवडला वेणी गजरा। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुंदर दिसत आहेत। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।